त्यानंतर दोन साधकांना पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी मूर्ती प्रसाद सोलापूरचे श्रीनिवास सद्गुराचार्य योगी महाराज असे श्रीनिवास सिद्धाचार्य काटकर महाराज यांनी योगेश भाऊला काय काय गिफ्ट केले तुम्ही बघा. मला आनंद झाला आणि त्यांनी मला त्यात छोटीशी भेट पण पाठवलेली, लक्ष्मी स्वरूपात आईची मूर्ती पण दिलेली. त्यांच्या पदस्पर्शानं आईच्या चरणांनी आणि आईच्या येण्याने महाराजाच्या आशीर्वादानं माझ्या आयुष्याचं खरंच कल्याण होईल हे संकेत मला दिसत आहेत. तरी महाराजांना दिलेलं मला गिफ्ट वस्तू मी तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाईच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याला गुड आफ्टरनून. दुपारचा टायमिंग झालाय आणि स्वयंपाक नाही आज केला. आज मी जेवण करायला जाणार आहे. मला जेव्हा बोलवले, पाऊस येऊन गेलाय थोडाफार. तर तुम्हाला एक आनंदाची गोष्ट आणि सांगायची, माझं मन प्रसन्न झालं किंवा मला एकदम शांत वाटलं. आणि यूट्यूबवरनं सोलापूरचे महाराज आहेत, त्यांनी मला, महाराज म्हणजे ते महायोगी आहेत, आणि त्यांनी मला त्या दिवशी त्यांच्या शिष्याने फोन केला, योगेश भाऊ त्यांचा 79वा वर्धापन दिन आहे, तर योगेश भाऊ तुम्ही या आणि तुमची जी संकट आहे त्यांच्या दर्शनानं सगळी दुःख दूर होतील. तर मग मी 9 तारखेला मंगळवारी परवा दिवशी गेलो. त्यांचं मोठा ह्याच्यामध्ये वर्धापन दिन, 79वा वर्धापन दिन म्हणजे जन्मदिवस होता. त्याच्या निमित्ताने महाराजाचं मला दर्शन झालं. मन माझं तृप्त झालं, शांत झालं. मी आजपर्यंत महाराजाला टीव्हीवरच बघितलं होतं, पण त्या दिवशी प्रत्यक्षरित्या महाराजाचं मला दर्शन झालं. त्याच्यामुळे मला एकदम समाधानी मन वाटलं, माझं शांत झालं. आणि ते म्हणजे परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी श्री सिद्धाचार्य काटकर महाराज हे सोलापूरला राहतात आणि जवळजवळ त्या महाराजांचे 50,000 शिष्य आहेत. आणि त्यांचा कार्यक्रम मला एवढा आवडला. मी एवढ्या शांतता, एवढा शिस्तबद्ध कार्यक्रम कधीच कुठं पाहिलेला नाही. आणि मला त्यांच्या चरणाचं दर्शन झालं आणि दर्शन झालं ते माझं मन एकदम तृप्त झालं. आणि त्या दिवशीपासून माझं मन एकदम हलकं आणि त्या महाराजांनी मला साधना दिली की मला त्यांनी काही वस्तू दिल्यात, मी वस्तू दाखवतो तुम्हाला. आणि माझं मन एवढं तृप्त झालं ना, एवढं शांत आणि एवढं समाधीने वाटलं. आणि कार्यक्रमात बी एवढी शिस्त, अक्षरशः एवढं शिस्त म्हणजे एवढं जसं की आपण साधनेला बसतो किंवा जपतापाला बसतो तसं मला एवढं एकदम प्रसन्न वाटलं. तिथे गेल्यानंतर चप्पल सुद्धा एकदम अशी लाईन मध्ये ठेवण्याची शिस्त, दर्शन घेण्याची रांग, तिथे एवढी माणसाची शिस्त, एवढी मोठी लोक असताना सुद्धा एवढं शांततेनं आणि ह्यांनी कार्यक्रम पार पडला. एकदम मस्त समाधान वाटलं. आणि मग महाराजांनी मला त्या पिशवीमध्ये सगळ्या वस्तू दिल्यात, गिफ्ट दिले. काय दिले ते तुम्हाला दाखवतो मी. तर पहिल्यांदा मी तुम्हाला हे आईसाहेबाचं दर्शन करायला होतं. या आईसाहेबाची मूर्ती दिली आणि ही अष्टभुजा दुर्गा मातेची मूर्ती आहे, 18 हाताची तांब्याची मूर्ती आहे. आणि एवढी जर जड मूर्ती आहे ना ही खरंच. आणि ज्या दिवशी माझ्या घरात आली ह्या आईचं महाराजांच्या दर्शनानं आणि ह्या आईच्या दर्शनानं माझं मन एवढं पवित्र झालं की खरंच माझ्या आयुष्यातली दुःख विघ्न दूर होतील, ही मला सगळं शुभ संकेत दिसत आहेत. आणि ही तांब्याची मूर्ती एवढी सुंदर आणि एवढी तीक्ष्ण मूर्ती मला महाराजांना भेट दिली, साधना दिली, एक मंत्र दिलाय. आणि तो मंत्र मी रोज 108 मानेच्या माळाने करायला सांगितलंय. मी नक्कीच करीन. मी अजून सुरुवात नाही केली, पण उद्यापासून मी नक्की सुरुवात करीन, त्या मंत्राची साधना करीन, मंत्र मी सिद्ध करीन. मला एवढी सिद्धी दिली, मला एवढं मन प्रसन्न आणि आनंद वाटलं. आणि आईसाहेबाची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती सुंदर आणि किती हे आहे. कुणाकुणाला आवडली ते पण सांगा. आणि या मूर्तीने आईच्या ह्या पदस्पर्शानं माझ्या घराचं नक्कीच सोनं होईल. महाराजाच्या
आशीर्वादानं किंवा आईसाहेबाचा आशीर्वाद, महाराजाचा आशीर्वाद, मी ह्यांचं ऋण कधीच विसरू शकत नाही. आणि ह्यांच्या आशीर्वादानं माझं नक्कीच सोनं होणार आहे. कारण महाराजाच्या तोंडातनं शब्द गेला म्हणजे साक्षात ब्रह्मदेवाच्या मुखातून शब्द गेलेला आहे, आणि तो शब्द कधीच खोटा होत नाही. कारण मी प्रत्यक्षरित्या त्यांना ज्या दिवशी पाहिलं, त्या दिवशी दर्शन घेतलं, त्या दिवशी माझ्या मनाची खूप काही मला समाधान वाटलं. आणि ही मला आईची मूर्ती दिली, आणि त्यात अजून आईची मूर्तीचं मला खरंच मी ऋण कधी म्हणजे शब्दात सांगू शकत नाही, एवढं माझं आनंद, मन प्रसन्न झाले. तर आईसाहेबाची मूर्ती मला तिने भेट म्हणून दिली. आणि हा आईसाहेबाचा प्रसाद म्हणून मला दिलेला आहे त्यांनी. हे श्रीफळ दिलेलं आहे. आणि साधनेला बसताना हे धोतर जोड्या दिलेल्या आहेत त्या. आणि हे सवळं घालून मंत्र जपाला किंवा साधनेला बसायचे, असं हे महाराजांनी धोतर जोडे पण दिलेले आहे. परत हे कपडे दिलेत, आणि सुती आणि मलमली कपडे आहेत अशी एवढीच. आणि मी अवश्य कपडे शिवणार आहे. सुती आणि मलमली कपडे खूप छान आहेत, ती खूप म्हणजे मऊ आहेत कपडे. आवडली मला हे सगळे दिलेल्या वस्तू. आणि ह्याच्यात मंत्र दिलेला आहे. हा मंत्र महाराजांनी सिद्ध करायला लावलेला आहे. पुन्हा एक कवच दिलेला आहे, ते कवच आहे. आणि पाकिटमध्ये मला पाकिट मोकळं दिलं नाही, तर मला ह्याच्यात गिफ्ट अशी त्यांनी वस्तू दिलेली आहे. आणि लक्ष्मी स्वरूपात मला त्यांनी काहीतरी महाराजांनी दान केलेलं आहे. मला खूप आनंद झाला, आणि त्यांच्यामुळं मला साक्षात परब्रह्माचं दर्शन झाल्यासारखं वाटलं. आणि खरंच माझ्या सगळ्या जीवनाचं सण करायला. आणि हे बघा, मला अशा महाराजांनी गिफ्ट वस्तू दिलेत. आणि त्यांच्या ह्या आई भगवतीच्या आणि परमपूज्य महायोगी अशा काटकर महाराज त्यांच्या आशीर्वादानं, आईच्या साहेबाच्या आशीर्वादानं माझं मन खरंच 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 प्रसन्न झालं, तृप्त झालं. मला खूप समाधान वाटलं. आणि खरंच मी आजपर्यंत टी व्हीवर कधी कधी बघितलं होतं, पण त्या दिवशी जे प्रत्यक्ष दर्शन झालं मला, ते खरंच मी मनापासून धन्य धन्य झालो. आणि महाराजाच्या मुखातून शब्द गेले की योगेश तुम्ही हे मंत्राची साधना करा, सिद्धी दिली, मला साधना दिली, कशी करायची ते पण सांगितलं. ती साधना मी अवश्य महाराजांची जी महाराजांना दिलेली आहे त्या साधनेचा मी नक्कीच चांगल्या पद्धतीने उपयोग करीन. आणि ह्या आईच्या ह्यांनी खरंच माझ्या घरादाराचं त्यांनी सांगितलं, योगेश भाऊ तुमचं एवढं चांगलं होणार आहे. खरंच मी त्या महाराजाचं कधीच उपकार विसरू शकत नाही, कारण माझं मनच प्रसन्न झालं तेवढं. आणि मी ती साधना मी नक्कीच करीन. त्यांच्या साधनेचा, हा दिलेल्या प्रसादाचा मी कधीच अपमान करणार नाही. आणि जर का अपमान केला तर परमेश्वर मला नरकात पण जागा देणार नाही. त्याच्यामुळं मी मनोभावेने त्यांची सेवा करीन. आणि त्यांचा कार्यक्रम मला एवढा आवडला, शिस्तबद्ध होता, एवढी शांतता, एवढी प्रसन्नता, आणि एवढं चेहऱ्यावरचं त्यांचे तेजस्वी रूप बघून. कारण भरपूर लोक होती, 50,000 शिष्य आहेत त्यांचे जवळजवळ. मला त्यांच्या शिष्याने सर्व काही सांगितलं. आणि व्हिडिओ बनवू का नको, त्या दिवशी मला काही व्हिडिओ काढता आला नाही. आणि एवढ्या स्टेजवर मला बोलवलं, आणि स्टेजवर गेल्यानंतर मला अक्षरशः मी खोटं नाही सांगत, मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की स्टेजवर एवढ्या माणसासमोर बोलवल्यावर माझं एवढं मन आनंद झालं ना, की मला आजपर्यंत स्टेजवर कोणी बोलवलेलं नव्हतं, की ती माझी लायकी पण नव्हती स्टेजवर जायची. पण महाराजाच्या पदस्पर्शाचं मला दर्शन झालं, स्टेजवर गेलो, आणि नक्कीच माझ्या आयुष्याचं महाराजाच्यामुळं सोनं होणार आहे, हे मला शुभ संकेत दिसत आहेत. तरी पण मी त्यांचा उपकार कधीच विसरू शकत नाही. त्यांच्या मुखातून जी वाणीतून शब्द गेलेत ते नक्कीच खरं होणार आहे. आणि मी त्यांच्या साधनेचा नक्कीच उपयोग करीन. जी मला साधना सिद्धी दिलेली आहे त्याचा मी नक्कीच उपयोग करीन, चांगल्या पद्धतीने करीन. मला तिथं काही व्हिडिओ काढता आला नाही जास्त, पण मी थोडाफार व्हिडिओ काढलेला आहे, ती मी टाकीन. आणि मी थंबनेलला महाराजांचा
फोटो देईन, तुम्ही खरंच त्यांचं दर्शन घ्या, मन तुमचं तृप्त होईल. आणि मला यूट्यूबवरनं महाराजांनी त्यांच्या शिष्याला सांगितलं, बोलवून घेतलं. खूप 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 असं मी धन्य झालो. आणि त्यांचं वर्णन मी शब्दात सांगणं अगदी अशक्य असेल एवढी स्तुती, कारण मी त्यांचं खरंच ऋण नाही विसरू शकत. आणि आई भगवतीची मूर्ती दिली. ह्या आई भगवतीची मूर्तीचा मी माझ्या जीवाच्या पलीकडे सांभाळ करीन. आणि खरंच ह्या आईच्या येण्यानं माझ्या जीवनाचं सोनं होईल, हे संकेत मला दिसत आहेत. आणि मंगळवारी दुर्गा मातेची मूर्ती घरी येणं म्हणजे काय संकेत कमी नाही, एवढा मोठा संकेत आहे माझ्यासाठी. आणि दुर्गा मातेची मूर्ती मंगळवारी घरी आली माझ्या. मी खरंच ह्या मूर्तीचा मी जीवाच्या पलीकडे सांभाळ करेन, माझ्या आई समजू. जसं मी आईवडिलाची सेवा केली तशी हे मी दुर्गा मातेची सेवा करीन. आणि माझी लायकी फक्त आईच्या चरणाजवळ, महाराजांच्या चरणाजवळच आहे हे समजेल मी. तर मी महाराजांच्या थंबनेलला फोटो देतो, तर तुम्ही पण नक्की दर्शन करा, तुमच्या पण जीवनाचं सोनं नक्कीच होईल. तर हे बघा. आणि जरी काही माझ्याकडून चुकीचा अपशब्द गेला असेल तर क्षमा असावी महाराज. तुमचा शिष्य, भोळा भाबळा आणि साधा शिष्य म्हणून मला माफी असावी. मी तुमची होता होईल माझ्या स्वइच्छेनं मी सेवा करीन. माझा सेवेचा स्वीकार करून घ्यावा, हीच तुमच्या चरणी आणि आईच्या चरणी प्रार्थना असेल. सोलापूरचे श्री योगी महाराज, श्रीनिवास सिद्धाचार्य काटकर महाराज. चला मित्रांनो, यानंतर सर्व उपस्थित साधकांच्या वतीने प्राथमिक स्वरूपात पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवास यांची पाद्यपूजा व श्रीमान साधक चिदंबर रामचंद्र कुलकर्णी या दोघांनीही करावा अशी मी त्यांना विनंती करतो. शुभे देशे काले च मम सकल पापक्षय पूर्वकं सर्वान्तर्यामी श्री सच्चिदानंद परब्रह्म परमात्मा भगवान स्वरूप श्री सद्गुरुदेवनाथ व्हिडिओ वगैरे यूट्यूबवर अपलोड करू नका, तुमच्यापर्यंत जाऊ द्या बरं का.
श्री सद्गुरु पूजनम अहम यथाशक्ति उपचार द्वारा करिष्ये। तदंगत्वेन आदौ निर्विघ्नतासिद्ध्यर्थं श्रीमहागणपतिस्मरणं श्रीसद्गुरुस्मरणं च करिष्ये। महागणपतींना सद्गुरु नमस्कार करावा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ॐ नमः श्रीगणनाथाय संसारविघ्नहारिणे मन्त्रविग्रहरूपाणां गणानां पतये नमः। ॐ नमो श्रीभगवते कृपां कुरु श्रीकृपानिधे। ॐ वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्गमसगोचरं रक्तशुक्लप्रभामिषम् अदृशं त्रयीपुरं महा अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ मङ्गलं गुरुदेवाय प्रेमशक्त्यै च धीमहि तन्नो गुरुः प्रचोदयात्। ॐ नमस्ते नाथ भगवन् शिवाय गुरुरूपिणे विद्यावतारसंसिद्धये चित्रुदानेकविग्रह नवाय नवरूपाय परमार्थैकरूपिणे सर्वज्ञानतमोभेद भानवेद्धनाय ते स्वतन्त्राय दयाकृत विग्रहाय शिवात्मने परतन्त्राय भक्तानाम् भव्यानां भव्यरूपिणे विवेकीनां विवेकाय विमर्शाय विमर्शिनां प्रकाशीनां प्रकाशाय ज्ञानिनां ज्ञानरूपिणे पुरस्तात् पार्श्वयो पृष्ठे नमस्कुर्यामपर्यदः सदा चित्तरूपेण विधेहि कमलासनम्। इत्येवं पञ्चविश्लोके स्मृतमानसाः प्रातः प्रबोधसमये जपात् सुखितं भवेत्। सर्वांनी पाठीमागे म्हणा ॐ श्री। आणि महाराजाचं दर्शन मला झालं, मन तृप्त झालं. जरी पण अपशब्द गेला तर क्षमा असावी. हा व्हिडिओ महाराजापर्यंत नक्कीच पोचलेला असेल, महाराजांनी बघितलं असेल. महाराज काहीच चुकीचा शब्द माझ्याकडून गेला असेल तर तुमचा भोळा भाबडा शिष्य म्हणून तुम्ही मोठ्या मनाने माफ करावं, हीच तुमच्या चरणी प्रार्थना असेल. नमस्कार, धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.